ह्या सीझन मध्ये ना एक गोष्ट फार मला प्रकर्षानं जाणवली, की ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीला खूप प्रोत्साहन देण्यात आलं आहे पहिल्यापासूनच. की कसं आहे आता, कोणाचं मी समर्थन करत नाही, पण एक ऑब्झर्वर म्हणून मी सांगतो की समजा जर टीव्ही चॅनलवर कोणाला मारायची धमकी देणं जर हा गुन्हा असेल, तर मग करेक्ट. चोरी करणं पण हा गुन्हाच आहे. चोरी करेक्ट. करणं तर हा गुन्हाच आहे. जसं त्या गोष्टीला शिक्षा आहे तशीच या गोष्टीला पण शिक्षा व्हायलाच पाहिजेत, कारण गुन्हा कुठलाही असो तो गुन्हाच असतो. तर तुम्ही बरोबर. त्या गुन्ह्याचं समर्थन करून तुम्ही त्या गुन्ह्याला प्रोव्होक करू शकता, तुम्ही प्रोत्साहित करता. म्हणजे काय, की बाहेर चोरी करणं हा किती महत्वाचं आहे तुम्ही प्रकर्षानं जाणीव करून देताय. चला ह्या बरं एकदा दोनदा गोष्ट झाल्यानंतर काय, की बाकी स्पर्धकाला पण असं वाटतं की नाही ही गोष्ट बरोबर आहे, मग ते पण चोऱ्या बरोबर. करतील. हम्म. मग बिग बॉसने जर बिग बॉसने ह्या गोष्टी थांबवल्या, तर मग गेमवर लक्ष जाईल ना. ह्या चोरीचं जे आहे आता, ते चाबीचं प्रकरण चालू आहे की चाबी ज्याच्या हातात त्याच्या हातात पॉवर सगळी. पण ती पावर. हा. पॉवर मिळवायची असते. पॉवर मिळवायची असते, कोणाची पॉवर चोरायची नसते. म्हणजे हे तुम्ही कुठला पायंडा काढून देताय मला काही कळतच नाही. बरं त्याच्यावर अभिमानानं पण दाखवतात की हो मी चोरली ही, आणि मी त्याचे अधिकार पण दाखवणार. आणि त्याच्यावर बिग बॉस म्हणतात हा ठीक आहे, हे तुझ्या हातात आहे, ही तू त्याचा मानकरी आहे. अरे पण हे गुन्हा आहे. करेक्ट. चोरी करणं हा गुन्हा आहे.